नाना पटोलेंनी भंडारा गोंदियातनं माघार का घेतली? पटोलेंचे भाजपसोबत छुपे संबंध, प्रकाश आंबेडकरांचा आरोप. तर वंचितने महाविकास आघाडीमध्ये घेऊ नये यासाठी पटोलेंचे प्रयत्न, आंबेडकरांची टीका. क्रिकेटर केदार जाधवने घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट. केदार जाधव भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. रेडी रेकनर दरामध्ये यंदाही बदल नाही. 2023-24 चे दर 24-25 ला कायम राहणार. स्थावर मालमत्ता घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. अंजली दमनी यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी. छगन भुजबळांना दिलासा, त्या विरोधात दमनी यांची याचिका. वादग्रस्त साई रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम 2 एप्रिलला पाडणार. अनधिकृत बांधकाम मी स्वतः तोडतो, मालक सदानंद कदम यांनी कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे दिली माहिती. रत्नागिरीमध्ये सदानंद कदमांनी लावलेल्या बॅनरची चर्चा. सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये अशा आशयाचा लावला बॅनर. नियमांचं पालन करून लावलेला बॅनर रात्री उशिरा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये हटवला. बागेश्वर महाराजांचं बाबा जुमदेवांविरोधात वादग्रस्त विधान. भंडाऱ्यात तणावपूर्ण परिस्थिती. मोहाडी पोलीस ठाण्यात बाबा जुमदेवांचे समर्थक एकत्र. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त. भंडाऱ्याच्या मोहाडी पोलिसात बागेश्वर महाराजांविरोधात गुन्हा दाखल. बाबा जुमदेव महाराजांबद्दल बागेश्वर महाराजांनी वादग्रस्त विधान केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा स्कायमेटचा अंदाज. जून ते सप्टेंबर कालावधीत एल निनो सक्रिय असेल, त्यामुळे यंदा 100%हून अधिक पाऊस पडण्याची शक्यता. 2 दिवसामध्ये कोकण आणखी तापणार. मुंबईसह बहुतांश शहरांचं तापमान 35च्या पार. कोल्हापुरात आज अचानक जोरदार पावसाच्या सरी. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा. सिंधुदुर्गामध्ये अवकाळी पाऊस. शिमगोत्सवात पाऊस आला. ग्रामस्थांनी घेतला पावसाचा आनंद. संजय राऊत ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी उमेदवाराला अपयश येतच. जर उद्या निलेश लंकेंच्या जनसंवाद यात्रेला राऊत आले तर अहमदनगर दक्षिणचा निकाल उद्याच लागेल असं समजावं. भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची टीका. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आढावा बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे प्रमुख मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील वर्षा निवासस्थानी. हेमंत पाटील यांच्या उमेदवारी विरोधात भाजपची बैठक. उद्या हिंगोलीतलं भाजपचं शिष्टमंडळ फडणवीसांची भेट घेणार. धाराशिव आणि नाशिकच्या जागेसंदर्भात देवगिरीवर बैठक. अजित पवार, सुनील तटकरे बैठकीला उपस्थित. उद्या पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार. तटकरेंची माहिती. पृथ्वीराज चव्हाणांच्या कराडच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांची बंद दाराआड चर्चा. सांगली आणि सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. राणा जगजितसिंह पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट. सागर बंगल्यावर दोघांमध्ये 1 तास चर्चा. राणा जगजितसिंह पाटील भाजपचे तुळजापूरचे आमदार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची सभा. 3 तारखेला कणकवलीत उद्धव ठाकरेंची तर 4 मेला आदित्य ठाकरेंची सभा. खासदार विनायक राऊत यांची माहिती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खामगावात प्रचार सभा. खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी सभेचं नियोजन. उद्धव ठाकरे उद्या शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची भेट घेणार. अलिबाग पेजारी इथे पंडित शेठ पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट घेणार.
जयंत पाटलांची बहीण मीनाक्षी पाटील यांचं 2 दिवसांपूर्वी झालं होतं निधन. चंद्रकांत खैरेंच्या वाहनाचे अंबादास दानवे सारथी. खैरेंच्या निवासस्थानावरून निवडणूक कार्यालयापर्यंत चालवली गाडी. महायुतीच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची उद्या समन्वय बैठक. मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार. विजयाच्या संकल्पासह प्रचाराचं नियोजन आणि रणनीती आखली जाणार. मुंबईच्या अंधेरी परिसरातील जैन मंदिरात मूर्तीचे चांदीचे वस्त्र आणि दागिन्यांची चोरी. अवघ्या 12 तासात आरोपीला अटक. आरोपीकडनं 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 4 एप्रिलला प्रकाश आंबेडकर अकोल्यातनं उमेदवारी अर्ज दाखल करणार. प्रकाश आंबेडकरांची माझाला माहिती. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत. गडचिरोली छत्तीसगड सीमेवर नक्षल कॅम्प उद्ध्वस्त. नक्षलवादी साहित्य पोलिसांकडून जप्त. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची कारवाई. पुण्यातल्या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. पुणे वाहतूक शाखेचा कर्मचारी किरकोळ रक्कम घेताना कॅमेऱ्यामध्ये कैद. MG रोडवरची घटना समोर. जळगावच्या वाल्मिक नगरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 11 बकऱ्या ठार. शेळी मालकाचं जवळपास 1.5 ते 2 लाखांचं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात भीषण पाणी टंचाई. जलाशयात फक्त 14.30% जलसाठा. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी निवडणुकीत मजबूत. नियोजनाच्या अभावामुळे पाणी टंचाई निर्माण. यवतमाळच्या वणी परिसरात SCIच्या कोल डेपोतील कोळशाला उष्णतेमुळे आग. आगीत जवळपास 10,000 टन कोळसा जळून खाक. 2 दिवसापासून धुमसत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनला अपयश. बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर तांदळाने भरलेल्या ट्रकला अपघात. ट्रक चालक आणि वाहक गंभीर जखमी. जखमींवर मेहकरमधल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. जुन्नर तालुक्यातल्या नायगावमध्ये महिलेच्या गळ्यातले दागिने हिसकावण्याचा 2 दुचाकीस्वारांचा प्रयत्न. मात्र महिलेच्या गळ्यात ओढणी असल्यानं दागिने पळवण्यात अपयश. संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद. गोव्यामधून बांधामार्गे होणाऱ्या अनधिकृत दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. या प्रकरणी मुंबईतल्या दोघांना अटक. संबंधित आरोपींकडून टेम्पोसह 10,08,000चा मुद्देमाल जप्त. अहमदनगर शहरातल्या क्लेरा ब्रूस मैदानात समोरील नाल्यात बंदुकीच्या गोळ्यांचा अचानक स्फोट. पोलीस तपासात आढळल्या सुमारे 10 किलो वजनाच्या बंदुकीच्या गंजलेल्या गोळ्या. अचानक स्फोट कसा झाला याबद्दल तपास सुरू. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाखो भावांच्या उपस्थितीत सैलानी बाबांचं संदल संपन्न. 10 ट्रक होळीच्या दहनानंतर यात्रेला झालेली सुरुवात. त्यानंतर मुजावर परिवाराच्या हस्ते मजारी शरीफवर विधिवत संदल चढवलं. उद्या दुसरी फाईल आणि आणखी मोठा आकडा. रोहित पवारांचं ट्विट. उद्या दुपारी पत्रकार परिषद घेणार. मागील आठवड्यात रोहित पवारांनी केले होते सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप. दूध घोटाळ्यासंदर्भात उघडली होती फाईल. बारामतीमधून पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत असं वाटत होतं. पण भाजपची चाल यशस्वी झाली. तरीही बारामतीकर सुप्रिया सुळेला 3 लाखाहून अधिक मताधिकाऱ्यांनी निवडून देतील असा रोहित पवारांना विश्वास. देशामध्ये सुरू असलेल्या दडपशाही विरोधात आम्ही लढा देणार. आजच्या लोकशाही बचाव रॅलीवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आमचं घर फोडून भाजपला उमेदवार द्यावा लागतो. आई समान वहिनीला माझ्या विरोधात उतरवलं. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल. बारामती लोकसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावर सुनेत्रा पवारांनी फोडला प्रचाराचा नारळ. पुण्यातल्या बावधन भागात असलेल्या नागरिकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात. लोकसभा निवडणुकीची मॅच मोदींनी फिक्स केली आहे तर अंपायर आपणच नेमले. विरोधकांच्या 2 खेळाडूंना अटक केली. राहुल गांधींचा आरोप. ईव्हीएम आणि मॅच फिक्सिंग शिवाय भाजपला 180 जागा जिंकणंही अशक्य. राहुल गांधींचं आव्हान. प्रेस आणि सोशल मीडियावर भाजपचा दबाव. गांधींचा आरोप. भाजप सर्वात लबाड पक्ष. सत्तेत राहण्यासाठी ईडी आणि सीबीआयला प्रोत्साहन देतात. अखिलेश यादवांचा भाजपवर निशाणा.
सत्ता येते आणि जाते, मात्र अहंकाराचा नाश होतो. प्रियंका गांधींचं वक्तव्य. तर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची तात्काळ सुटका करा, प्रियंका गांधींची मागणी. केजरीवाल यांच्यावरील कारवाई म्हणजे संविधानावर हल्ला. आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लढायचे. रामलीला मैदानात शरद पवारांचा भाजपवर हल्ला. निवडणुकीच्या तोंडावर हेमंत सोरेन, केजरीवाल यांना अटक, तर भाजपच्या ठगांवरील केसेस मागे. ईडी कारवाईवरून उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला. उद्धव ठाकरेंचं दिल्लीमध्ये जाणं नौटंकी. उद्धव ठाकरे राहताना तुरुंगात असताना कधी भेटायला गेले नाहीत. लोकशाही बचाव रॅलीवरून संजय शिरसाट यांचा टोला. आपण गद्दार नाही. 2019 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने गद्दारी केली. एकनाथ शिंदेना डावललं नसतं तर त्यांना बाहेर पडावं लागलं नसतं. अजित पवारांबद्दलही तेच झालं. पक्ष उभारणीत पवारांनी त्यांना योग्य स्थान दिलं नाही. आशिष शेलार यांची टीका. यंत्रणा कशा वापरायच्या आहे भाजपकडनं शिकावं. नवनीत राणांच्या निकालावरून जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका. हिमाचल प्रदेशचे आमदार जयराम ठाकूर कंगना रनौतच्या भेटीला. मंडी लोकसभेसाठी कंगना रनौतला भाजपकडनं उमेदवारी. पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातल्या मेरठ दौऱ्यावर. नांगर आणि रामा मंदिराची प्रतिकृती देऊन मोदींचा सन्मान, तर जाहीर सभेला मोदींचं संबोधन. दहा वर्षांची सत्ता हा तर ट्रेलर होता. निवडून आल्यावर पहिल्या 100 दिवसातच आणखी मोठे निर्णय घेणार. मेरठमधल्या प्रचार सभेत मोदींचं आश्वासन. क्रू सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. अवघ्या 2 दिवसात 41 कोटींची कमाई. करीना कपूर, तब्बू आणि कृती सेनन यांच्या प्रमुख भूमिका. ChatGPT या चॅटबॉटची निर्मिती करणारी ओपन एआय कंपनीकडनं व्हॉइस इंजिन टेक्नॉलॉजीची घोषणा. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचे 15 सेकंदाचे रेकॉर्डिंग ऐकल्यावर संबंधित तंत्रज्ञान त्याच व्यक्तीचा आवाज पुन्हा तयार करू शकतं. स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जादू. जगभरात 2 आठवड्यात केली 13 कोटींची कमाई. मथुरा लोकसभेसाठी अखेर काँग्रेसकडनं उमेदवाराची घोषणा. भाजप उमेदवार हेमा मालिनींविरोधात आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंग मैदानात. मथुरा लोकसभेसाठी 26 एप्रिलला मतदान होणार. भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियन प्लेअर मॅथ्यू एबडेन या जोडीला मायामी मास्टर्सच्या दुहेरीचं विजेतेपद. अंतिम सामन्यात ऑस्टिन क्रायजेक आणि इव्हान डॉकिच या जोडीला 6-7, 6-3, 10-6 असं केलं पराभूत. राष्ट्रपतींच्या हस्ते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार प्रदान. अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन केला गौरव. देशामध्ये आणीबाणी लागली तेव्हा याच रामलीला मैदानात आंदोलनाची हाक दिली गेली होती. तेव्हा सर्वसामान्य जनतेला यश आलं होतं. आता पुन्हा एकदा देशात सुरू असलेल्या हुकुमशाही विरोधात इंडिया आघाडी हाक देते. सीताराम येचुरींचं वक्तव्य. भाजपची जाहीरनामा समिती जाहीर. महाराष्ट्रातल्या 2 नेत्यांना समितीमध्ये स्थान. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे समितीमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.